आपण पाहत आहात जनलोक वार्ता, बातमी पहा विश्वासानं. सरांनी आता म्हणजे त्यांच्या हस्ते प्रकाशन करायचं होतं आणि त्यांनीच माझा सत्कार केला. म्हणजे मला ते कसं म्हणजे ते कॅल्क्युलेशनच सोडलं नाही, म्हणजे ऍक्सेप्ट करा की शेवटी ज्यांना आपण गुरु समजतो त्या गुरुंकडनं जेव्हा तो सत्कार होतो तो सर्वमान्य असतो. त्यामुळं सर्वांचे माझा मित्र विनायक कालेकर अनेक सामाजिक संस्थांच्या त्याचा संबंध आहे संस्थांची. आता आमची एक चळवळ होती की रायगड दर्शन, त्यातला अनुभव बघून मी त्याला त्याच्याशी संबंध आला माझा त्या विषयावर किंवा ऑफिसच्या कामानिमित्त त्याचा माझा संपर्क आला. त्या दरम्यान त्यानं मला ते साप्ताहिक स्वरूपात तो अशी माहिती दिली. तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी त्याला सांगत होतो की बाबा कसं त्याचं रन करायला पाहिजे किंवा कसं. आणि मग त्याला टेक्निकल जी अडचण येत होती तर माझे मित्र आहेत दिनेश चंद्रा, त्यांनी खूप मदत केली त्याला. एवढे पेपर असताना आपण काय वेगळं काय करणार. त्यांनी सांगितलं की अशा अनेक बातम्या पेपरमध्ये येतात आणि मग त्या विरून जातात. तर अशा बातम्यांचा मागोवा घेणं, अशा पाठपुरावा करणं, आढावा घेणं हा आपल्या साप्ताहिकाचे संपादक विनायक कालेकर या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले खास पत्रमहर्षी तपस्वी जयराम बापू पाटील आपले देसाई, आमचे स्नेही नवे स्नेही सन्माननीय कसबे, सन्माननीय चंद्रा, ज्यांनी अत्यंत मोलाची मदत विनायकरावांना केलेली असेल, त्यांचे काका, आमच्या गावासाठी खास आलेले आमचे कैलास ठाकरे, जयवंत पवार, प्रसिद्ध कवी आणि आपण सर्व आमच्या कालेकरांच्या संपादकांच्या या सर्वांचं मी स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो. आणि एका नव्या संपादकाला उभं करण्यासाठी 2-3 संपादक, 2-3 प्रेसचे मालक इथे हजर आहेत. हे दुर्मिळ चित्र महाराष्ट्रात नाही, जगात कुठं नसेल. एक माणूस दुसऱ्याला पाय ओढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असतो, पण उभं करण्यासाठी प्रिंटिंग प्रेसचे मालक हजर आहेत, पेपरचे संपादक हजर आहेत. ही भाग्याची गोष्ट आहे. विनायक कालेकरांच्या भूमिकेचं ही यश आहे आणि त्यांच्या कामाची सुरुवात बाबासाहेबांच्या या स्मरण दिनी, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होते आहे. मी बाबासाहेबांना अभिवादन करतो, वंदन करतो. आणि या सामाजिक आढावा या पेपरची संबंध सुरुवात अत्यंत सुंदर झाली, भक्कम झालेली आहे. या अंकाचं स्वरूप जर पाहिलं तर बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी साक्षीला आहे आणि महामानवाच्या साक्षीनं जर ही या चांगल्या कामाची सुरुवात होत असेल तर त्याला कुठेही काही शंका बाळगण्याचं कारण नाही. सर्व अर्थानं यशस्वी
होण्याची संबंध लक्षणे आहेत. भारतीय संविधानाला मध्ये महत्व दिलेलं आहे. पत्रकारितेच्या संपादकीय हा महत्वाचा भाग असतो. मी संपादक वाचलेलं नाही, पण ते मॅटर नक्की महत्वाचं असलं पाहिजे. कारण आंबाडे नावाच्या सदग्रस्ताच्या पिंपरी चिंचवडला 1.5 वर्ष त्यांनी याचा प्रिंटिंग प्रेसचा अनुभव आपल्या विनायकरावांनी घेतला आणि तो अनुभव मोलाचा ठरला. त्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सन्माननीय कसबे आणि सन्माननीय चंद्रा यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. खरं म्हणजे मला इथेच एक पायाभूत अशा प्रकारची जमेची बाजू वाटते. विनायकराव चालाक किती आहेत हे मला माहीत नाही, पण योगायोगानं त्यांच्या संबंध या कामाला, पवित्र कामाला, पत्रकारितेच्या कामाला चांगली जमेची बाजू म्हणजे पाठिंबा त्यांना मिळतो आहे. मिळाला तसा जाहिरात माहिती खात्याचा सुद्धा मस्के भाऊंच्या कसबे भाऊंच्या रूपानं हाताला मिळतो आहे. नंतर काही लोक वेगवेगळ्या खाते, जिल्हा परिषदेचे कोणी ते आहेत, आपण आहात, आणि मनपाचं कोणीतरी आहे. मनपाचे तुम्ही आहात. मनपा, जिल्हा परिषद आणि माहिती अधिकारी खातं, 3 खाते ज्याच्या जन्माच्या संबंधातच उभे आहेत तिथे. त्या पेपरला मरण नाहीच आहे. पेपर नक्की गाजेल, नक्की वाढेल. तंत्र त्यांनी फार चांगलं सांभाळलं. त्यांचा हेतू फार चांगला वाटला. सामाजिक आढावा ही जी नाव आहे, ते नाव कुठेही अशा प्रकारचं ऐकायला मिळालं. हे नवीन नाव आहे. याचं कारण काय तर बातमी सगळे एकदम देतात, पण बातमीचा आढावा कोणी घेत नाही. आपण पाहत आहात जनलोक वार्ता. बातमी पहा विश्वासानं.